काही लोक फक्त फायदा बघतात आणि काही माणुसकी बघणारे थोडं मागे असतात. कोणाला फसवून मोठं होण्यापेक्षा हळूहळू मोठं झालेलं कधीही चांगलं. माणसांचं यश हे कोणाच्याही आधारावर नसते, तर ते चांगल्या विचारांवर असते. कारण आधार कायम नसतो, पण चांगले विचार कायम आपल्या सोबत असतात. कुणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी हक्काची. महत्त्वाची नसली तरी चालेल, पण कधीही बदलणारी नसावी. आदर अशा लोकांचा करा जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्त्वाच्या कामातून वेळ काढतात, आणि प्रेम अशा लोकांवर करा ज्यांना तुमच्याशिवाय काहीही महत्त्वाचे वाटत नाही. आपण स्वतःला कधीच मिठीत घेऊ शकत नाही, कधीच स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू शकत नाही. एकमेकांसाठी जगणे याला जीवन म्हणतात. त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात. आनंद ही काही भविष्यासाठी साठवून ठेवण्याची गोष्ट नाही, तो आजच घेतला पाहिजे. जर कधी कोणतं नातं सोडायची वेळ येईल ना, तेव्हा आधी एकदा स्वतःला विचारून बघा की इतका वेळ ते नातं का जपलं होतं. सगळ्याच गोष्टी तुम्ही मनावर घेत बसाल तर रडत राहाल. जो जसा आहे त्याच्यासोबत तसंच वागा. प्रत्येक गोष्टीचा शेवट संध्याकाळसारखा सुंदर असायला हवा, आणि त्यामध्ये येणाऱ्या नवीन सकाळची उमेद असायला हवी. ही नाती पण विचित्रच आहेत. विश्वास ठेवल्याशिवाय सुरू होत नाहीत, आणि दगा भेटल्याशिवाय कधी संपत नाहीत. नेहमी छोट्या चुका सुधारल्या पाहिजेत, कारण माणसाला डोंगराने नाही तर एका लहान दगडानेच ठेच लागते. सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदा खर्च करून त्याचा आनंद आयुष्यभर उपभोगता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे. त्यामुळे तात्काळ सुख मिळते, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते. लोखंडाला कोणीही संपवू शकत नाही, त्याला लागलेला गंजच त्याला संपवतो. त्याचप्रमाणे माणसाचे विचार माणसाला घडवतात किंवा नष्ट करतात. मन मोठे असो वा लहान, जर गोडवा नसेल तर माणूस काय, मुंगीसुद्धा कधी जवळ येत नाही. आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेलं असतं. जर तुम्ही सतत गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच गरजेच्या गोष्टी विकायची वेळ तुमच्यावर येऊ शकते. जीवनात 1000 चांगली कामे करा, त्यानंतर फक्त एक चूक करा. लोक सर्व विसरून जातात, फक्त तुमची ती एक चूक लक्षात ठेवतात. पाणी कधीच शिळे होत नाही. शिळे असतील तर ते आपले विचार असतात. जीवनात शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं कधीही चांगलं. मी करू शकले असते किंवा मी तसं करायला हवं होतं, असा विचार करण्यापेक्षा मी आत्ता काय करू शकते यावर विचार करणं कधीही चांगलं. प्रत्येक सकाळ मनुष्याला एक सुवर्णसंधी देते, आणि प्रत्येक संध्याकाळ विचारते तू त्या संधीचे काय केले ते. असेच मोटिवेट करणारे पॉझिटिव्ह विचार सतत ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.